चलूया मैदानावरती गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज भावेश. 3 षटकांचा सामना. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो अजय. नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर. ओ माय गॉड, अप्रतिम. भावेशचा पहिला चेंडू निर्णायक फेकी करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस भावेश पुन्हा एकदा दुसरा चेंडू राऊंड विकेटनं. अतिशय जबरदस्त पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. चेंडू उचलला, फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे जाणलंय की सेफ लँडिंग झाली आहे दोन्ही फलंदाजांची. 2 धावा येतील आणि खातं सुरू होईल. अतिशय सुंदर चेंडू होता. स्क्वेअरला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. पंचांच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता. तिकडे एकूण धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. आणि इथे आपण पाहतोय आमच्यासोबत दुर्वेश गोवारी, ज्यानं खरं तर एक षटक फेकला होता मगाशी नौपाड्या संघात. 5 धावा खर्च केल्या होत्या तरी सुद्धा आज तो स्कोररची भूमिका बजावायला आमच्यासोबत बसलाय. त्यांचं स्वागत करतोय. इथे पुढील चेंडू अतिशय जबरदस्त, अतिशय जबरदस्त. या चेंडूची लाईन पहा गोलंदाजाची. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं फेकला होता ना त्याच पद्धतीनं हा चेंडू फेकलाय गोलंदाज भावेश. अप्रतिम. आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये नारपोली संघ, तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली, आणि या नारपोली संघानं पहिली मॅच खेळली होती. त्यानंतर अंतिम मॅच खेळण्यासाठी तो या ठिकाणी दाखल झालाय आणि त्यासमवेत कुडावे. यावेळेला थोडीशी दिशा भरकटलाय की काय. यस, पंचांचा इशारा. अवांतर चेंडू. धावसंख्येत भर पडेल. धावा धावफलकावरती 8. रविराज काळूराम भगत यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था झालेली आहे. थँक्यू सो मच. यावेळेला भावेश याचा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मिड ऑनला क्षेत्ररक्षक त्याला चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत सेफ लँडिंग. बघा कशा प्रकारे धावसंख्या एकवटल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाची तयारी आहे आणि या तयारीत आपण पाहतोय एकूण धावा झाल्यात या षटकामध्ये 9 धावा. टार्गेट जर विचार केला आपण तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न एका बाजूला कुडावे संघाचा आहे, पण सत्य परिस्थिती पाहता मेहनतीशिवाय या जगात काही मिळत नाही आहे आणि ती मेहनत या 2 संघांना या वेळेस करावं लागेल. तुमच्या रोजच्या दिनक्रमातून तुम्ही क्रिकेटला जो वेळ देताय ना ती वेळ फुकट घालवायची नसेल तर तुम्ही मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय कुठल्याच मैदानावरती तुम्ही उतरू नका. ती एक तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा संपूर्ण तुमचा गाव पाहत असतो आणि गावाचं नाव होत असतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी नावाप्रमाणे खेळ होईल असं नक्कीच निर्धार करा आणि या निर्धारानं तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती खेळता त्यावेळेला जिंकता जिंकता जरी हार पत्करावी लागली तरी मनाला एक समाधान वाटतं की मी
100% प्रयत्न करीत होतो, मात्र कुठेतरी हतबल झालो. बघा आमचे जानी कमल हसन आणि नवीन गोलंदाजी मार्कवर अभिजित मोरे. पहिला चेंडू आहे, फलंदाज स्ट्राइक वरती सागर. यॉर्कर लाईनचा चेंडू कार्पेटला घसपडून ऑन साईडला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलेल, एक धाव मिळेल. एका धावेने दशकात धावसंख्या जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावरती. दुर्वेश गोवारी आणि झिक्रिक सध्या आमच्या समवेत जोडली आहे. या स्पर्धेला गावकरी बंधू दोन्ही गावचे खरं तर पाहत असतील, त्यांचं स्वागत. यो क्लीन बोल्ड, अप्रतिम. याला म्हणतात ओरिजिनल चेंडू. तिखट चेंडू होता. या चेंडूला अगदी सन्मान देताना नमावं लागलं या खेळाडूला. विकेट नंबर पहिला डगआउटला येईल. अजय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती. कुडावे संघाने मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी केली होती. रोहित पाटील मैदानावरती जाईल. चांगली खेळी पाहायला मिळाली होती आणि चांगले प्रयत्न पाहायला मिळाले होते. मात्र यावेळेस कुडावे संघ या सेमीफायनलच्या राऊंडमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जय बजरंगबली मोठा खांदा संघानं प्रवेश मिळवला होता. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर 2 संघ आहेत. एका बाजूला तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली, तर दुसऱ्या बाजूला कुडावे संघ. दोघांपैकी एकालाच पुढे जाता येईल, परंतु कुठले? दोघेही एकाच कोपऱ्यातील गाव आहेत, पण दोघांचे रस्ते वेगळे आहेत. एक रसायनी मार्गी तर एक पळसपा फाट्याच्या पुढे. अगदीच आपण पाहतोय हे लगतचेच पनवेलमधील हे गाव आणि हे आहे माझं नाव. उंच भरारी आणि इथे प्रयत्नांती चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. तर या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. रोहित पाटीलनं गेल्या षटकार लगावलाय आणि इथे या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये. कोणाची तरी चावी हरवली आहे. बजाज कंपनीची आहे. कोणाची असेल तर घेऊन जा. बजाज कंपनीची चावी कोणाची हरवली असेल ₹500 द्या आणि घेऊन जा. तर 16 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. तर 16 धावा गेल्या चेंडूवरती चपराक लगावली आहे. 6 धावांची. विचार करावा लागेल. अभिजित यावेळेला लप केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे भावेश, चुकणार नाहीये आणि इथे जेल. एकदा विकेट, एकदा षटकार आणि परत एकदा विकेट. रोहित बॅक टू द पवेलियन. 3 षटकांचा सामना विसरता कामा नये. धावसंख्या होणं महत्वाचं आहे, कारण तन्मयी 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली संघ आतापर्यंत या लढ्यामध्ये उच्चांक मिळवत आली आहे आणि आता त्यांना जर तुमच्या समोर गोलंदाजी तुम्हाला त्यांच्या समोर करायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागतील. इथे नवीन फलंदाज हितेश तर पुढील चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट. तसाच थ्रो केलाय. जसा हातामध्ये चेंडू सापडलाय ना तसाच चेंडू थेट थ्रो केलाय गोलंदाजाकडे. पहा तुमचा थ्रो जो आहे ना तो डोक्याच्या वर आणि छातीच्या बरोबर असा या मध्यभागामध्ये जरी असला ना
तरी घेणाऱ्याला तो गॅदर करता येतो आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण देणाऱ्याने जरा व्यवस्थित द्यावे. क्लीन बोल्ड. देणाऱ्याने दिला होता पण घेणाऱ्याने व्यवस्थित घेतला नाहीये. क्लीन बोल्ड. ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न होता. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 8 धावा. ऑल टोटल जर आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि या 17 धावा आपण पाहू शकाल कशा प्रकारे थांबवल्या जात आहेत या आत्तापर्यंतच्या षटकामध्ये. कारण पुढील षटक हा स्लॉगरचा असेल. 3 षटकांचा सामना संपला. पाणी घेऊन जा मैदानावरती. लक्ष लक्ष दे. लक्ष तुला लक्षच नाही आज दिवसभर. लक्ष सगळीकडे लक्ष दे. लक्ष लक्षच नाही. लक्षात तर तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज कुणाल पाटील. यस. ताई आणि माई या बाजूने या. या बाउंड्रीच्या बाहेरचे जाई आहे. बाई आहे. शाळा सुटली, पाटी फुटली, पाट्या राहिल्याच नाही. चला वेळ लावू नका आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे कुणाल पाटील. आतापर्यंत 17 धावा. कमीत कमी 30, 35, 40, 45 धावसंख्या बनवावी लागेल. कारण तन्मय 11 जयनमान मसोबा नारपोळी संघ तितकाच मातब्बर आहे आणि त्यांच्या समवेत खेळायचं असेल तर धावसंख्या मजबूत बनवावं लागेल. यावेळेला अगदी लॉप करण्याचा प्रयत्न. आवाक्याच्या बाहेर अवांतर चेंडू. पंच अक्षय गोवारी आम्हाला दर्शवतायत की हा खराब बॉल आहे. खरं तर कामोठ्यामध्ये आज दुःखद घटना घडली आहे. फार कमी वयामध्ये जे आपल्यातून निघून गेलेत रुपेश गोवारी यांना या स्पर्धेच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. हा अप्रतिम चेंडू होता. डॉट पाहायला मिळाला. आतापर्यंतच्या या चालू असणाऱ्या षटकांपर्यंत आपण पाहिलं 3 डॉट आहेत, 3 विकेट आहेत. धावसंख्या बनवण्यासाठी कुडावे संघ प्रयत्न करतोय. आतापर्यंत तुम्ही काय केलं ते महत्वाचं नाही. आता तुम्हाला काय करायचंय ते महत्वाचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा दिशाहीन झालेला हा चेंडू पंच घोषित करतायत अवांतर. यावेळेला यॉर्कर बॉल. इथे हिट करण्याचा प्रयत्न होईल का तर नाहीये. सुबोध त्याला पोरांना न पाठव तुझा. मी इथं आहे. हॅलो जाते तो. इथे मात्र एकूण धावा आल्या 20 धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. उंची जास्त, लांबी कमी. हा एक विकेट. मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये इथे परत परतावं लागतंय या फलंदाजांना. कारण या षटकामध्ये धावसंख्या येणं फार गरजेचं होतं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवतील ते आपण पाहूया. आजच्या पंचांची भूमिका आपण पाहिली. अक्षय गोवारी, सचिन पाटील, सुबोध गोवारी. तदनंतर लाईव्ह टेलिकास्ट करणारे आमची संपूर्ण टीम. सोमनाथ, पारस गोंदली, संदेश भगत,
दुर्वेश गोवारी स्कोररची भूमिका, जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून समालोचन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडून पाणी आणि सगळे आयोजक, नियोजक, संयोजक, अतिथी या सगळ्यांचा आभार. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समोर फलंदाज आहे रोहित, ज्याला आता प्रयत्न करावा लागेल. 20 धावा धावफलकावरती आणि प्रयत्न करताना हा चेंडू अवांतर चेंडू, म्हणजे या षटकामध्ये हा तिसरा अवांतर चेंडू येतोय जो कुणाल पाटील फेकतोय. 21 धावा धावफलकावरती, अवांतर धावा 3 प्लस करून गेल्यात या धावसंख्येनं. अन्यथा गोलंदाजांचा विचार केला ना तर फार तर आपल्या चेंडूवरती धावा नाही आहेत. यावेळेला कव्हरच्या वरून चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावला प्रयत्न आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्या चौकाराची खरं तर गरज होती. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स. मी सांगितलं होतं 30, 35, 40, 45 एवढ्या जरी धावा असल्या ना तरी तुम्ही तुमच्या गोलंदाजीच्या जीवावरती शिरकाव करू शकता. पण जय हनुमान म्हसोबा नारपोळी, तन्मय 11 नारपोली यांचा विचार केला तर आपण त्यांची फलंदाजी तितकी ताकदवर पहिल्या मॅचमध्ये पाहिली आहेत, दुसऱ्या मॅचमध्ये पाहिली आहेत. मात्र त्यांच्यासमोर हा टार्गेट कदाचित काहीच नसावा. पण गोलंदाजीचा विचार केला तर कुडावे संघाची गोलंदाजी देखील तितकी सुंदर आहे. यावेळेला आणखी एक अवांतर चेंडू. यस, या षटकातील हा 4था अवांतर चेंडू, म्हणजे 4 धावा प्लस मिळतील या अवांतरच्या. 2 चेंडू फेकण्यासाठी प्रयत्न केला जातोय कुणाल पाटील या गोलंदाजाचा, परंतु काहीतरी वेगळं चेंडू फेकण्याचा धाडस तो करतोय. पण त्या क्षणाला, त्या धाडसाला त्याला मुकावं लागतंय, कारण इथे 4 अवांतर चेंडू या षटकात गेलेत. फुल टॉस चेंडू, यावेळेला पंचांचा इशारा, इट इज अ नो बॉल कॉल, म्हणजे 4 अवांतर खराब, त्याच्यानंतर हा 5वा. नक्कीच यावेळेला ही 22ची रन देखील येईल, पंजा येईल, 22चा पंजा येईल, म्हणजे या 5 धावा प्लस होतील. 31 धावा धावफलकावरती. नशिबाची साथ आहे, म्हसोबा देवानं आशीर्वाद दिलाय, बजरंग बलीनं आशीर्वाद दिलाय कदाचित, परंतु हा आशीर्वाद नारपोली संघाला दिला होता. पण शेवटच्या षटकामध्ये नियंत्रण हरपून बसलाय हा खेळाडू, ज्याचं नाव आहे कुणाल पाटील. मागच्या षटकामध्ये मागच्या चेंडूवरती जर चुका झाल्या ना तर गोलंदाजाचं काम असतं की या चेंडूवरती मी काहीतरी 100% देईल, पण तसं त्यानं निर्धार केला पाहिजे, तसं त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू जास्त वेळ हवेत आणि आवाक्याच्या बाहेर. ब्रिलियंट षटकार, अखेरच्या क्षणाला या षटकाराची नितांत गरज होती आणि तो षटकार खेचून काढलाय आणि टाळ्यांचा कडकडाट. धावसंख्येची गलती होती, ती गलती आता भरून काढली आहे फलंदाज रोहितनं. या षटकातील हा 11वा चेंडू आहे, कारण 4 ते 5 चेंडू खराब फेकलेत. यावेळेला यॉर्कर लाईन, लेग स्लिपला चेंडू गेलाय, 1 धाव नक्कीच 22ची येईल आणि धावा होतील धावफलकावरती 38 धावा आणि 39 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय ते कुडावे संघानं. चला, कुडावे संघ वेळ लावायचा नाही आता, कारण घड्याळाचे काटे बघा 5:26 पोहोचलेत. खरं तर कौतुक करायला पाहिजे 12व्या खेळाडूंचं, कारण आपल्या टीमच्या सोबत राहणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही सुरकुत्या नसतात की मला 12वा ठेवलाय. त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या की समजायचं काहीतरी चित्र ढासळलंय, पण तसं चित्र या दोन्ही 12व्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आम्हाला पाहायला मिळत नाहीये, कारण टीमच्या पाठीशी असलेला त्यांचा स्वतःचा विश्वास आणि पाठिंबा त्यांना मात्र पुढे घेऊन जाईल. सचिन पाटील, चला या. सुबोध आणि या 12व्या खेळाडूंचं कौतुक करू. याचं नाव आहे निमिष मस्कर. हे 12व्या खेळाडूच्या भूमिकेत बसलेत आणि दुसऱ्या कुडावे टीमचा
पार्थ ठोंबरे यांचं कौतुक खरं तर पाहिजे, कारण तुम्ही 11 जण टीममध्ये खेळत असता, पण इथे बसणारा जो 12वा खेळाडू असतो ना, तो खरं तर आता मला ह्या चेंडूवरती असं पाहिजे, त्या चेंडूवरती हा गेला तर ठीक आहे, शट, आई शपथ, हे असे बरेचसे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत असतात आणि कौतुक करायला पाहिजे या 12व्या खेळाडूंचं, आणि मी नक्कीच करू. चला वेळ लावू नका. सचिन पाटील 5:28 झाले आहेत आणि सेक्टर 6 ला आपल्याला जायचं आहे. बारावा खेळाडू म्हटल्यानंतर नौपाड्या संघाचा प्रीतम भगत, त्यालाही आम्ही फार आठवतो, कारण कधीही नौपाड्याची मॅच असली तरी तो 12व्याच्या भूमिकेत असतो. फार प्रेम असतं त्याचं सगळ्या खेळाडूंवरती, पण खेळाडूंनी त्यांच्यावरती देखील प्रेम केलं पाहिजे. तो बॉल घे. तो चलते मैदान की ओर इस वक्त देखिए आप 56 इंच की छाती लेकर अंपायर अक्षय गोवारी और सुबोध गोवारी इस वक्त तैनात है अंपायर की भूमिका निभाने के लिए. और मैं बताऊँ आपको, तन्मय 11 जय हनुमान मसूबा नारपोली इस वक्त बल्लेबाजी कर रही है सेकेंड इनिंग में, और यहाँ पर सेकेंड इनिंग में फील्डिंग का नज़ारा यहाँ पर दिखा रही है कुड़ावे टीम. और टारगेट की बात करूंगा तो यहाँ पर टारगेट है 39 रनों का, यानी कि 39 रनों का. तो किस तरह इस 39 रन को बनाते 3 ओवर में, यानी कि 18 गेंदों में किस तरह उन्हें रोकते, ये देखने के लिए ले चलते जी क्रिक के ऊपर, जो आज तमाम दर्शक हमारे दोनों भी गांव के और हमारे अदर दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं, उन सभी दर्शकों का हम तमाम स्वागत करते हैं. और मैदान के बाहर जितने भी हमारे दर्शक हैं उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. तो चलिए वक्त नहीं लगाना, फील्डिंग लगाइए आप. चलिए मैदान की ओर चलते हैं. यहाँ पर गेंद को परख के इस वक्त बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैनात है, और रोहन और नरेंद्र गए हैं, स्ट्राइक के ऊपर रहेंगे. रोहन नॉन स्ट्राइक के ऊपर रहेंगे. नरेंद्र और गेंदबाजी के तौर पर ऋषि इस वक्त गेंदबाजी करेंगे. पहली गेंद, ये देखिए हल्के हाथों से पुश करना चाहता, ठीक इसी तरह कुछ गेंद गिरी थी पहले इनिंग में, और यहाँ पर ये इनिंग की दूसरे इनिंग की शुरुआत पहले गेंद डॉट्स से हुई है. कल के लॉट्स में यहाँ पर बताना चाहूँगा इस ओवर के बाद, तो तुरंत आना है कल आपको, जो सुन रहे हैं सब कल के खिलाड़ी. ये दूसरी गेंद, टैपिंग क्रिकेट इस वक्त अपने आप को जज्बात दिखाते हुए 6 रन 39 का टारगेट किस तरह करना है ये दिखाया है रोहन ने. पहली गेंद भले डॉट चली गई, लेकिन उसके बाद जो यहाँ पर बदलाव लाया ना, वाकई में काबिले तारीफ.
बल्लेबाज रोहन द्वारा। देख सकते हो आप इस वक्त टारगेट के साथ खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज ऋषि की बात करूंगा, अब तक उन्होंने अपनी अच्छी गेंदबाजी जताई है, लेकिन इस वक्त अगर अच्छी गेंदबाजी नहीं हुई तो आपके तरफ से टीम को थोड़ी सी निराशा हो सकती है। एक तरफ देखा जाए तो रोहन और नरेंद्र अपने टीम को जीत दिलाने का प्रयास, लेकिन इस वक्त जो गेंदबाज है ऋषि, दूसरे गेंद के ऊपर उनको एक करारा स्ट्रोक दिया है। तीसरी गेंद यॉर्कर लाइन साठी गेंदबाजी, वहां पर खिलाड़ी तैनात और यह पहला विकेट डगआउट से आता हुआ। पहला विकेट डगआउट में आता हुआ रोहन द्वारा। पहली डॉट गेंद, उसके बाद एक 6, उसके बाद जो विकेट मिली है ऋषि को, इसी विकेट की तलाश में शायद थे पहले 2 गेंदों में, लेकिन नहीं ले पाए। अब फिलहाल तीसरी गेंद के ऊपर उनको एक मौका मिला है। नए बल्लेबाज अभिजीत मोरे। तीन गेंदें अब तक हो चुकी है। चलिए, वक्त ज्यादा ले रहे हो आप, विनती है। और मैं जरूर कहना चाहूंगा कि जब मैच होगी, मैच खत्म होगी, तब सब ठीक ठाक से हेलमेट परिधान करके शांति से घर जाइए। कोई भी स्पीड बाइक का या 4 व्हीलर का या 3 व्हीलर का मत बढ़ाइए और शांति से घर जाइए। थोड़ी देर हो जाएगी तो चलेगा, लेकिन जल्दबाजी में कोई भी अपने अपने घर नहीं जाएगा, यही मैं गुजारिश करूंगा सबसे। 3 गेंदें हो चुकी है। यहाँ पर बल्लेबाज आप देख सकते हो अभिजीत और नरेंद्र। ऋषि इस वक्त जिस पिछली वाली गेंद को फेंका था ना, वाकई में अच्छी थी गेंद। इस वक्त उनका ये कर्तव्य रहेगा कि इस गेंद के ऊपर थोड़ा सा प्रयास किया जाए। ऊपर से उठाने का प्रयास, खिलाड़ी नहीं है, जगह ढूंढ ली है और ये ढूंढने का मौका, ठोक दिया चौका। यहां पर 4 रन आए, 4 रन के साथ स्कोरबोर्ड आगे चला गया। कुल मिलाकर 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 दशक में पहुंच गई है। परिश्रम करना होगा गेंदबाजों को, क्योंकि ये प्रतियोगिता आपको यूं ही नहीं मिलेगी। इस प्रतियोगिता के टॉप 3 में जाना है तो आपको अव्वल नंबर के, जिस तरह आप अब तक के लिए अपने टीम के लिए रहे हो, ठीक उसी तरह अव्वल नंबर से आगे जाने का प्रयास करना होगा। ये देखिए, ये सटीक गेंदबाजी थी, हल्के हाथों से ट्रैवल हुआ है गेंद। गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक थ्रो हो चुका है। 1 रन का इजाफा, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 से 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये दूसरी ओर पहली ओर जारी है और अंतिम गेंद अभी भी शेष है ऋषि पाटिल की। ऋषि ठोमरे, ऋषि ठोमरे इस वक्त देख सकते हो आप। नरेंद्र आएंगे स्ट्राइक के ऊपर। पिछली 5 गेंद नॉन स्ट्राइक के ऊपर खड़े रहे नरेंद्र, और इस वक्त 6ठी गेंद के ऊपर स्ट्राइक के ऊपर आएंगे और ऋषि की ये अंतिम गेंद खेलकर निकालेंगे। ये देखिए, ये गेंद को नीचे रखा गया ताकि बल्लेबाज बल्ले के ऊपर ना ले, और विकेट कीपर ने वो गैदर कर ली। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर 1 विकेट का नुकसान जरूर हुआ है, लेकिन स्कोर की बात करूंगा, 39 का टारगेट लेकर 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर।
तो अब यहाँ पर समीकरण आ चुका है 12 गेंदे 28 रन कंपलसरी चेस टूर्नामेंट का नियम 14 की औसत से जाना होगा। पहली ओवर में आई 11, उसके बाद अब बनाने हैं 28, यानी कि अब यहाँ पर असल में पता चलेगा कि कौन आगे जा सकता है। इस ओवर में पूरी जिम्मेदारी है गेंदबाज अजय टोमरे की कि कम से कम रन संख्या दे। पिछली ओवर में 11 रन आए, ठीक है, लेकिन इस ओवर में कितनी रन संख्या आएगी। सामने बल्लेबाज तैयार, पहली गेंद टैपिंग क्रिकेट। इस वक्त ओवर पिच लेना चाहते थे, समझ नहीं पाए, गेंद डॉट आई है, बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ बॉल से और डॉट गेंद की समाप्ति। पिछली ओवर में पहली गेंद डॉट आई थी, ठीक उसी तरह ये दूसरी ओवर में भी पहली गेंद डॉट आई। 11-28 का समीकरण अब बन चुका है। तो किस तरह ये समीकरण को डील करते हैं ये जरूर देखेंगे। एक डील होनी चाहिए, अपने आप में विश्वास होना चाहिए, कंपटीशन होनी चाहिए खुद से। ये देखिए, ये कंपटीशन भरा स्ट्रोक, इस वक्त खिलाड़ी नहीं पहुंचेंगे, खेल बेहतरीन होता जाएगा, ऐसे चौबे आएंगे। तो 4 रन आए इसके ऊपर और 4 रन के साथ स्कोरबोर्ड 6 रन आए इस ऊपर और 6 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा। कुल मिलाकर 17 रन। चलिए बच्चों लोग, बाउंड्री के बाहर से जाइए, चलिए। चलिए चलिए, अपनी दाहिनी ओर जाइए, दाहिनी ओर से बाउंड्री के बाहर से आइए, चलिए। तो 10 गेंदे 22 का समीकरण, बड़े स्ट्रोक बेहद है शायद इस खिलाड़ी के पास। ये देखिए, ये निकालने का प्रयास, इस वक्त खिलाड़ी नहीं पहुंचेंगे कैच के ऊपर। 1 रन कंप्लीट किया, दूसरी की कोशिश नहीं करेंगे, ऊपर वाली एंड के ऊपर थ्रो किया है। देखिए तालियां बजती हुई, ये चिंटू की तालियां। एक रन मिलेगी, 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ। 18 रन, 9 गेंदे 21 का समीकरण। चलिए, ये देखिए, ये ताकत का इस्तेमाल किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर नहीं ले पाए, घुटने के नीचे गेंद रही। और यहाँ पर जैसे जैसे डॉट गेंद जाएगी ना, वैसे वैसे थोड़ा सा प्रेशर लो होता जाएगा बल्लेबाजों का, क्योंकि जैसे ही गेंद जो डॉट जाती है तो गेंदबाजों का हौसला बुलंद हो जाता है। तो कभी बाजू गेंदबाज की तरफ जाती है तो कभी बल्लेबाज की तरफ। देखते हैं अगली गेंद के ऊपर क्या होगा। ये देखिए, ताकत का इस्तेमाल किया ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी तैनात, ज्यादा ऊंचाई वाली गेंद नहीं थी और ये 1 रन का इजाफा। अब यहाँ पर समीकरण थोड़ा थोड़ा मुश्किल बनता हुआ। अभी भी 7 गेंदे और 20 का समीकरण। 19, 20, 7 गेंदे 20, एक ही आई इसके ऊपर। 7 गेंदे 20 का समीकरण। बल्लेबाज का नाम है अभिजीत, जो कि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। ये देखिए, पैड पर लगी गेंद, कोई मौका नहीं, कोई मौका नहीं, मौके को देना नहीं चाहते। पिछली बार कुछ ऐसा ही हुआ था। आज की मैच देखिए आपने, इससे पहले पहले इस मुकाबला हुआ था, तब मैं बता दूं आपको रनों की संख्या बताने के लिए। जयेंद्र होता, बाबा जयेंद्र होता स्ट्राइकला, दुसरी ओव्हरला, पहिल्या ओव्हरला तो होता रोहन।
लाव लाव लाव। तो देखिए इस वक्त यहाँ पर गेंदबाजी के तौर पर हितेश कितनी 6 गेंदे 20 का समीकरण और इस वक्त ये डॉट गेंद। तो अब यहां पर 5 गेंदे 20। अब यहां पर कुड़ावे टीम जैसे जयनमान कामोटे टीम के सामने खेली थी ना, ठीक उसी तरह इस वक्त खेलने जा रही है, क्योंकि उसी की तरह कुछ यहां पर टारगेट है। तो टारगेट को किस हद तक ले जाते ये जरूर देखेंगे। दूसरी गेंद, ये देखिए सटीक स्ट्रोक निकाला है वहां पर खिलाड़ी तैनात। ओ माय गॉड, व्हाट अ कैच, ब्रिलियंट कैच है। वहां पर अंदाजा लिया और अंदाजा लेने के बाद मैदान से बाहर भेज दिया नरेंद्र को। नए बल्लेबाज मैदान में तशरीफ रखते हुए अभिषेक, गेंदबाजी के तौर पर है हितेश, जिसने अब तक 2 गेंदें फेंकी है, बेहतरीन रही है। तो अभिषेक गए हैं इस वक्त बल्लेबाजी के तौर। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, नतीजा डॉट बॉल। वैसे भी बड़े स्ट्रोक की ही जरूरत है, क्योंकि उसके सिवा यहां पर कुछ हो नहीं सकता। आप देख सकते हो मुकाबला 3 गेंदे 20 रन। ये देखिए यॉर्कर लाइन की गेंदबाजी। अब यहां पर सांसें फूल गई होंगी कुड़ाबे टीम के इन खिलाड़ियों की, देख सकते हो आप। तो देखिए इस वक्त किती बोले थे? तो देखिए इस वक्त ये देखिए यहां पर खिलाड़ी तैनात और ये गेंद को रोकने में सफलता नहीं। चार रन आएंगे, 4 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ। लेकिन सामने का पूरा मजा निकल गया है। ये देखिए, ये देखिए इस वक्त यहां पर कुड़ावे टीम जीत चुकी है और मैन ऑफ द मैच।
हा चालेल म्हणा कॉन्फिडन्स नितेश पाटील हरिग्राम. काय रोहितला